निवेदन द्यायला कोण निवेदन कोण तिथं का काय संतोष भाऊ काय म्हणता काय निवेदन द्यायचं मॅडम पण आले नाही. घड्याळ टायमिंग हॅलो बोला ना. तर नमस्कार. आता आपण आहोत पिंपळगाव बसवंत नगर परिषदेच्या कार्यालयामध्ये. आता वाजलेत किती? 11:15. सदरी निवेदन आहे की आपल्याला निवेदन आज द्यायचं आहे. नागरिकांच्या ज्या समस्या आहेत त्या समस्यांबाबत आपण पिंपळगाव नगर परिषदेमध्ये निवेदन देण्यासाठी आलो आहे. 8 तारखेला पण आलेलो होतो, परंतु 8 तारखेला नगर परिषदेमध्ये काही कामासंदर्भात मीटिंग असल्या कारणाने आपण ते निवेदन देऊ नाही शकलो. त्यानंतर त्यामध्ये वेळ गेला. आज 16 तारीख आहे. 14 तारखेची सुट्टी, त्यानंतर 15 तारखेचा होल्ड आणि आज 16 तारीख. 16 तारखेला आपण आज निवेदन देण्यासाठी पिंपळगाव नगर परिषद. सर, आता आम्हाला निवेदन द्यायचं आहे, तर आम्ही हे कोणाला देऊ? नगराध्यक्ष आहेत का? अजून नाही आले. उपनगराध्यक्ष आहेत का? ते नाही आले. सीओ मॅडम, साधारणतः ह्या सगळ्यांचा नगर परिषदेमध्ये येण्याचा टायमिंग किती आहे? आता 10, 10:15, 10:30 आसपास येत असं असतात. शासनाने ठरवलेलं आहे का फक्त तुम्ही तुमच्या मनाने सांगताय? तेच सगळे मी सांगू शकत. शेवटी ते वरिष्ठ आहे त्यांच्याबद्दल. त्यांच्याबद्दल नाही हो, एका सरकारी कर्मचाऱ्याचा कर्मचारी तुमचा कर्मचारी हा. अधिकारी कर्मचारी एकच झाला. 9:45 9:45 म्हणजे आता वाजले 9:15. धन्यवाद. आता हे जे निवेदन द्यायचं आहे हे आम्ही आता कोणाकडे द्यायचं? बापू कुठे आहे? हा बोलून घेऊ. बोल ना. हा हो बोल ना. काय? हा, एक मिनिट थांब, मी फोन करतो. थांब, 2 मिनिटं. तुला याला टाकलेलं आहे पा ग्रुपवर. हा दे हे टाकी दे लावून देत असेल. हो आणि नगर परिषदेने आपल्याला अजून आय कार्ड काढत नाही प्रत्येक कर्मचाऱ्याला. म्हणजे आता मी इथं आलोय 1, 2, 3, 4. अजून त्या बाजूला काय बरं कोणते विभाग? विभाग आहे नाही इकडं. हां, विभाग आहे नाही. बरं, जो काही विभाग असेल, जरी विभाग नसेल तरी हे कर्मचारी बसले बिचारी त्याच्या खुर्चीवर व्यवस्थित काम चालू आहे, पण तू गळ्यात आय कार्ड नाही. 11:15 वाजले. आपण आता दोन्ही कॅबिनच्या समोर आहे. एक आहे नगराध्यक्षांची कॅबिन, दुसरी आहे सीओ मॅडमची. तसं त्याच्यावर अजून कुठलाही उल्लेख नाही कॅबिनचा, पण ज्यावेळेस आपण भेटायला येतो त्यावेळेस साधारणतः या 2 कॅबिन आपल्याला दिसतात. आपण कर्मचारी का? हे कर्मचारी आहे, याला पण कर्मचारी आहे. इथे जे आहेत ते सगळे कर्मचारी आहे. शासन निर्णयानुसार कुठल्याही कर्मचाऱ्याच्या गळ्यामध्ये आय कार्ड नाही. आता याच्यात मला हेच उमजत नाही का याच्यात कर्मचारी कोण आहे आणि नगर परिषदेचं काम घेऊन येणारे नागरिक कोण आहे. आता आपण विचारू कोण काय. नमस्कार सर, मी निर्भय महाराष्ट्र पार्टी निफाड तालुका अध्यक्ष संतोष सुरडकर. तर आज आपण आता आलो. मी 8 तारखेला पण आलो होतो. त्या 8 तारखेला साहेबांचा मीटिंग होता, त्यामुळं आमचं निवेदन स्वीकारलं नाही गेलं. त्यानंतर 10 तारखेला पण आलो. आज 16 तारीख आहे. आम्हाला निवेदन द्यायचं आहे. आत्ता वाजलेत घड्याळाकडे दाखवा 11:15. तर ठीक आहे, काही कामानिमित्त त्याच्याकडे वेळ नसेल किंवा यायला उशीर होत असेल तर आता हे जे निवेदन द्यायचं आहे आपण कोणाला द्यायचं पाहिजे आणि आपण ते निवेदन कोणता पदभार म्हणून स्वीकारताय, म्हणजे ही खुर्ची कोणत्या अधिकाऱ्याची, ज्या अधिकाऱ्यानं तुम्ही हे निवेदन स्वीकारताय? सध्या आमच्याकडं सवर्ग अधिकारी हे अतिरिक्त आहेत. ओके. त्याच्यामुळं कायमस्वरूपी सवर्ग नाही आहेत. तर तत्कालीन ग्रामपंचायतकालीन जे कर्मचारी त्यांचा अजून समावेश झालेलं नाही आहे. म्हणजे अजून तुमचा समावेश पण झालेला नाही.
साधारणतः नगर परिषदेचा जो GR आहे याला निघून माझ्या मते किती 7 महिने झाले का 8 महिने? 8 महिने झालेले. 8 महिने झालेले असतानाही इथल्या ग्रामपालिकेचा जो काही आकृतीबंध आहे तो सादर होऊन एकाही कर्मचाऱ्याचं अजून समावेशन पण झालेलं नाहीये. ठीक आहे. आणि आता बोला. प्रक्रिया चालू आहे समावेशन. तर मग त्याच्यामुळं इथं अधिकारी वर्ग नसल्यामुळं ते 2 दिवस 4 दिवस असे त्यांचे ठरलेले त्या हिशोबाने ते येत असतात. बरं, परंतु मग आता ज्या नागरिकांच्या समस्या आहेत त्या कशा सोडवल्या जातील त्याबद्दल आता तुम्हाला एवढं सांगता नाही येणार, कारण तेवढी पॉवर तुमच्यामध्ये दिलेली नाही. तर मग आपले संचालक मंडळ आहे, अध्यक्ष साहेबांचे. बरं, आता माझ्या वतीने हे निवेदन तुम्ही स्वीकारा होता. आता सुकू दे एकदा वाचून घ्या. उन्हात ठेवते आणखी दूर होती त्याला. आणि साहेब, आम्ही आत्ता जिथं आलोय तुमच्या सरकारी कामात काही अडथळा निर्माण झालाय का? नाही ना? धन्यवाद.